विद्यार्थी मित्रांनो, महा-टी-ई-टी 2026च्या आगामी परीक्षेमध्ये संधी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे, ज्यामधील 12 संभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासहित आपण पाहूया. संधी. प्रश्न पहिला, कवीश्वर या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? ज्यामध्ये पर्याय असतील, त्यातील अचूक पर्याय तुम्हाला सांगायचा आहे आणि बघायचं आहे तुमचा स्कोर किती होत आहे. उत्तर आहे पर्याय बी, कवीश्वर. ई अधिक ईचा दीर्घ ई तयार होतो, म्हणजेच दीर्घत्व स्वर संधीचं हे उदाहरण असणार आहे. प्रश्न दुसरा, अल्पोपहार या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर पर्याय ए, अधिक ऊचा ओ होतो, म्हणजे गुणादेश स्वर संधीचे उदाहरण आहे. प्रश्न तिसरा, सदैव या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर पर्याय बी, सदा अधिक एव सदैव, अधिक एचा ऐ म्हणजे वृद्धादेश स्वर संधीचे उदाहरण असणार आहे. मन्वंतर या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर मनु अधिक अंतर पर्याय ए, अधिक अचा व होतं, म्हणजेच यनादेश स्वर संधीचं हे उदाहरण असणार आहे. प्रश्न पाचवा, गायन या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर पर्याय डी, गै अधिक अन गायन. यामध्ये ऐ, आय, आव असा आदेश होतो, म्हणजेच अयादी स्वर संधी. प्रश्न क्रमांक 6, वाक्ताडन या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर पर्याय बी, वाघ अधिक ताडन वागताडन. कच ग होतो, कचट तप हा जो ग्रुप आहे याचा तुम्हाला तिसरं स्वर या ठिकाणी भेटतो. विद्युलता या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर पर्याय ए, विद्युत अधिक लता, म्हणजे त या व्यंजनापुढे ल आल्यास तचा ल होतो, म्हणून ही व्यंजन संधीचं उदाहरण आहे. यामध्ये नेहमी पाय मोडलेला असतो स्वराचा. सन्मार्ग या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अचूक उत्तर सी, सत अधिक मार्ग सन्मार्ग. प्रथम व्यंजन संधी म्हणजेच अनुनासिक संधी असं देखील या ठिकाणी म्हणतात, आणि हे स्वर नाकात असतात, नाकातून येतात. मनोरंजन या शब्दाचा योग्य संधिविग्रह कोणता? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अचूक उत्तर पर्याय बी, मन अधिक रंजन. विसर्गापुढे र आल्यानंतर त्याचा ओ होतो, म्हणजेच या ठिकाणी हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 10, गंगा अधिक ओघ याचा संयुक्त शब्द कोणता? असा देखील प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. अचूक उत्तर आहे पर्याय सी, गंगा अधिक ओघ गंगोग. अधिक ओचा औ तयार होतो, म्हणजे वृद्धादेश स्वर संधीचं हे उदाहरण असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? अचूक संधी ओळखायची आपल्याला. देव अधिक आलय देवालय. उत्तर पर्याय क्रमांक ब, अधिक आचा आ होतो, म्हणजे दीर्घत्व स्वर संधी. दीर्घ स्वर या ठिकाणी येतो, म्हणजेच हे दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, पररूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी, भरड अधिक ऊन भरडून. म्हणजे पहिला भरड मधला ऊन मधला ऊ यातला पहिल्या पदाचा चा लोप होऊन दुसरं पद या ठिकाणी स्वर कायम राहत असेल तर याला पररूप संधीचं उदाहरण असं म्हणतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीच्या संभाव्य परीक्षेमध्ये येणारे हे 12 संधी विग्रहाचे प्रश्न पाहिले, जे की खूप महत्त्वाचे असतील या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गणिताचे दर्जेदार असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.